वकील ते केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचा प्रवास. आपल्या अभ्यासू आणि अमोघ वक्तृत्वाने देशवासियांच्या मनावर गारूड निर्माण करणाऱ्या कणखर नेत्या, भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला राष्ट्रमंत्री आणि उत्कृष्ट संसदपटू सुषमा स्वराज, महिलांच्या आयडॉल असणाऱ्या स्वराज यांचा विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्या, सर्वोच्च न्यायालयातील वकील ते केंद्रीय मंत्री हा प्रवास संघर्षमय नसून थक्क करणारा असा होता. स्वराज यांनी आपल्या 4 दशकाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक मान सन्मान पटकावत अनेक विक्रमही नोंदवले आहेत. हरियाणाच्या अंबाला छावणीमध्ये 14 जानेवारी 1952 मध्ये जन्मलेल्या स्वराज यांना त्यांच्या आजी आजोबांनी दत्तक घेतलं होतं. त्यांनी चंदीगडमधून लॉची पदवी घेतली. कॉलेजमध्ये असताना त्यांची भेट स्वराज कौशल यांच्याशी झाली. 13 जुलै 1975 मध्ये त्यांनी स्वराज कौशल यांच्याशी विवाह केला. या दोघांनी सोबतच सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिसही सुरू केली होती. 70च्या दशकात स्वराज या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत दाखल झाल्या. त्यांचे पती स्वराज कौशल हे समाजवादी नेते होते. ते जॉर्ज फर्नांडिस यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे 1975 मध्ये स्वराजसुद्धा फर्नांडिस यांच्या आंदोलनाशी जोडल्या गेल्या. आणीबाणीच्या काळात त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात सहभाग घेतला होता. आणीबाणीनंतर त्या जनता पार्टीत सहभागी झाल्या. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली केली होती. 2009 मध्ये त्यांनी लोकसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणून काम पाहिलं. सुषमा स्वराज यांचा जन्म हरियाणाच्या अंबाला येथे 14 फेब्रुवारी 1952 मध्ये झाला. त्यांचे वडील हरदेव शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. त्यांनी अंबाला येथे सनातन धर्म कॉलेजमधून संस्कृत तसेच राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली. SD कॉलेजमध्ये त्यांनी उत्कृष्ट NCC कॅडेट म्हणून त्यांची निवड झाली होती. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस केली होती. त्यांचे पती स्वराज कौशल हे राज्यसभेचे सदस्य होते. याशिवाय मिझोरमचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांची मुलगी बांसुरी लंडनच्या इनर टेम्पलमध्ये वकिली करत आहे. 1977 मध्ये त्या हरियाणाच्या अंबाला छावणीत विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. 1977 ते 1979 दरम्यान त्या चौधरी देवीलाल यांच्या सरकारमध्ये मंत्री होत्या. 1979 मध्ये वयाच्या 27व्या वर्षी त्या हरियाणा जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष बनल्या होत्या. मार्च 1998 मध्ये त्यांनी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि 12 ऑक्टोबर 1998 मध्ये त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या. 2000 ते 2003 मध्ये त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिलं. 2003 ते 2004 मध्ये त्यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून काम पाहिलं. 2009 ते 2014 मध्ये त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणून काम पाहिलं. 2014 मध्ये त्यांनी नरेंद्र मोदी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं. एखाद्या राज्याची सर्वात कमी वयात कॅबिनेट मंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला होता. त्या वयाच्या 25व्या वर्षी हरियाणाच्या कॅबिनेट मंत्री बनल्या होत्या. त्या भाजपच्या पहिल्या महिला प्रवक्ता होत्या. भाजपच्या त्या दिल्लीत पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. भाजपच्या पहिल्या महिला सरचिटणीस होत्या. अमोघ वक्तृत्व, प्रभावी संसदपटू, कुशल प्रशासक म्हणून सुषमा स्वराज यांनी भारतीय जनतेच्या मनावर राज्य केलं. 1970 मध्ये त्यांनी अभाविप म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेच्या माध्यमातून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी पंजाब विद्यापीठामधून कायद्याची पदवी प्राप्त केली. कायद्याचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 1973 साली सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरू केली. 1975 साली स्वराज कौशल यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. स्वराज कौशल हे सर्वोच्च न्यायालयात वकील होते. सुषमा स्वराज यांची राजकीय कारकीर्द अतिशय संघर्षशील आणि थक्क करणारे आहे. 1977 मध्ये त्या पहिल्यांदा हरियाणाच्या विधानसभेत गेल्या. 25व्या कॅबिनेट मंत्री होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. 80च्या दशकात भाजपात सामील झाल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. 1990 साली त्या राज्यसभेच्या सदस्य झाल्या होत्या. 1996 साली अटल बिहारी वाजपेयींच्या 13 दिवसांच्या सरकारमध्ये त्या माहिती व प्रसारण मंत्री होत्या. याच काळात त्यांनी लोकसभा व राज्यसभेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. 1998 मध्ये त्या दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री बनल्या. 1999 मध्ये त्यांनी कर्नाटकमधून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली, मात्र त्या पराभूत झाल्या होत्या. 2009 साली त्या मध्य प्रदेशमधील विदिशा मतदारसंघातून लोकसभेवर गेल्या. यावेळी लोकसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी काम पाहिलं. 2014 साली विदिशा मतदारसंघातून
निवडून आल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली. परराष्ट्र खात्याच्या कामाला त्यांनी तंत्रज्ञानाची जोड देत ट्विटरच्या माध्यमातून या खात्याचं प्रभावी असं कामकाज केलं, ज्याची आजही आठवण काढली जाते. असंख्य लोकांच्या समस्या त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सोडवल्या. दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बनसुरी स्वराज हिला नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे. नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील प्रचारात बनसुरी सक्रिय दिसत आहे. माझ्यावर सुषमा स्वराज यांचे संस्कार आहेत. मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही, असं 40 वर्षीय बनसुरी स्वराज म्हणाली. बनसुरी पहिल्यांदा निवडणूक लढवत असून प्रचारादरम्यान प्रत्येक भाषणात तिने आपल्या दिवंगत आईला साथ घालण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या आईची मुलगी असून माझ्या मूल्यांना आणि कार्यनैतिकतेला आकार देण्यासाठी आईचा प्रभाव फायदेशीर ठरला आहे, असं बनसुरी यांनी सांगितलं. लोकांची माझ्या आईप्रती असलेली आपुलकी पाहून मी खूप कृतज्ञ आहे. त्यांचं तिच्यावरील प्रेमच माझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव करत आहे. माझी आई करुणेची व्यक्तिरेखा होती. तिने परदेशात अनेक भारतीयांना मदत केलेली आहे. 2019मध्ये तिने सरकारमध्ये नसताना तिचं काम चालू ठेवलं होतं. मला याचा खरोखर अभिमान आहे, असंही बनसुरीने अधोरेखित केलं. बासुरी स्वराज या सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. दिल्ली बार काउन्सिलमध्ये त्यांनी 2007मध्ये प्रवेश घेतला. दिल्लीमध्ये त्या मागच्या 16 वर्षापासून वकिली करत आहेत. त्यांनी साहित्य हा विषय घेऊन वॉरबरिक विद्यापीठातून BA ऑनर्सचा कोर्स केलेला आहे. तसंच त्यांनी लंडन येथील BPP लॉ स्कूलमधून वकिलीचं शिक्षण प्राप्त केलेलं आहे. तर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून त्यांनी मास्टर्स केलेलं आहे. बासुरी यांनी कायद्यात बॅरिस्टर म्हणून पदवी प्राप्त केलेली आहे. सुषमा स्वराज यांचं निधन कर्करोगाने झालं होतं. यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली होती. 6 ऑगस्ट 2019 रोजी त्यांचं निधन झालं.